नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान या विषयावरील RRB NTPC ला आलेले मागील 25 PYQ बघणार आहोत. तर प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणता प्राणी उभयचर म्हणजेच ॲम्फिबियन आहे? ॲम्फिबियन म्हणजे जो पाण्यातही राहू शकतो आणि तो जमिनीवरही राहू शकतो, दोन्ही ठिकाणी. तर याचं योग्य उत्तर आहे बघा बेडूक. त्यानंतर DNA चे संपूर्ण रूप काय? DNA जो आहे, जे आपलं जेनेटिक मटेरियल आहे, त्याचं संपूर्ण रूप काय आहे? तर ते उत्तर आहे बघा डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. काय? डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. त्यानंतर सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? बघा, आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह, आणि सर्वात छोटा कोणता आहे? बुध. बरोबर, म्हणून ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर बघा, फोटोसिंथेसिस प्रक्रियेत कोणता वायू बाहेर पडतो? फोटोसिंथेसिस प्रक्रियेत बघा, पानं जे असतात ते हवेतून घेतात कार्बन डायऑक्साईड, पण सोडतात कोणता विचारलं आपल्याला, तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑक्सिजन. त्यानंतर मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? बघा, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव जर बघायचं गेलं तर त्याचं योग्य उत्तर आहे त्वचा. परंतु काही प्रश्नांमध्ये आपल्याला यकृतही लिहावं लागतं, कारण मानवी शरीरातील अंतरिंद्रिय, बाह्य इंद्रिय आणि अंतरिंद्रिय, तर अंतरिंद्रिय विचारले तर तो यकृत असतो, पण पूर्ण ओव्हरऑल विचारलं तर तो आहे त्वचा. त्यानंतर खालीलपैकी कोणता अधातू आहे? बघा, सोने धातू आहे, लोह धातू आहे, चांदी धातू आहे, त्यामुळे योग्य उत्तर आहे सल्फर हा अधातू आहे. त्यानंतर सोलर कुकरमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरले जातात? बघा, सोलर कुकर जे असतं त्यात मॅक्झिमम उष्णता तयार करण्यासाठी सोलर कुकर वापरतात, तर त्याच्यामध्ये अंतर्गोल आरसा वापरलेला असतो. त्यानंतर बघा, पाण्याचे रेणुसूत्र काय? एक सोपा क्वेश्चन आहे. पाण्याचे रेणुसूत्र असते H2O. त्यानंतर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? याचं योग्य उत्तर आहे आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. त्यानंतर ॲसिड रेनमध्ये कोणते आम्ल असते? ॲसिड रेन म्हणजे काय? जेव्हा उन्हाळा संपल्यानंतर पावसाळ्याच्या आधी जो स्टार्टिंगचा पाऊस पडतो आपल्याकडं, तर त्याच्यामध्ये बरेचसे जे वर्षामध्ये जेवढे जे विषारी वायू वातावरणामध्ये मिसळलेले आहेत ते वापस जमिनीवर पावसाच्या स्वरूपात येतात व त्याच्यामध्ये सल्फ्युरिक आम्ल असतं, तसेच नायट्रिक आम्लसुद्धा असतं. यामुळे योग्य उत्तर आहे ए आणि सी दोन्ही. तर सल्फ्युरिक आम्ल सूत्र काय? H2SO4 आणि नायट्रिक आम्ल सूत्र काय? HNO3. त्यानंतर बघा, मानवी मेंदूचा कोणता भाग स्मरणशक्तीसाठी जबाबदार आहे? बघा, मानवी मेंदूचा हिपोकॅम्पस हा भाग स्मरणशक्तीसाठी जबाबदार आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणते हरितगृह वायू नाही? हरितगृह वायू म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग गॅस, बरोबर का? ग्लोबल वॉर्मिंगला जे कारणीभूत गॅस आहेत ते कोणता नाही? याच्यापैकी कार्बन डायऑक्साईड तर आहे, मिथेन आहे, नायट्रस ऑक्साईड सुद्धा आहे, फक्त ऑक्सिजन हा ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत वायू नाही. त्यानंतर स्टेम सेल थेरपी कोणत्या रोगाच्या उपचारासाठी वापरली जाते? बघा, मधुमेहासाठी नाही, मलेरियासाठी नाही, TB साठी नाही, तर याचं योग्य उत्तर आहे कर्करोग म्हणजेच कॅन्सर. त्यानंतर विजेच्या बल्बचा शोध कोणी लावला? सर्वांना माहिती आहे, थॉमस एडिसन यांनी विजेच्या बल्बचा शोध लावला. त्यानंतर पृथ्वीवरील सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा घटक कोणता? पृथ्वीवर विचारले, बरोबर, तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑक्सिजन. त्यानंतर लोह या धातूचे रासायनिक संकेत काय आहे? म्हणजे आवर्त सारणीमध्ये किंवा पिरियोडिक टेबलमध्ये लोह म्हणजे आपल्या लोखंडाला जी संज्ञा आहे ती काय आहे? तर ती आहे Fe, फेरस. त्यानंतर बघा, खाली AU म्हणजे सोनं, त्याच्यानंतर AG म्हणजे चांदी आणि CU म्हणजे कॉपर. त्यानंतर पेशीचे पॉवर हाऊस कोणत्या अंगकाला म्हणतात? महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. पेशीचे पॉवर हाऊस ऑफ द सेल हे मायटोकॉन्ड्रियाला म्हणतात. त्यानंतर क्लोरोफिल हे रंगद्रव्य कोणत्या प्रक्रियेसाठी आवश्यक आहे? बघा, क्लोरोफिल म्हणजे हरित लवक, हे कशासाठी पाहिजे? तर ते प्रकाश संश्लेषण म्हणजे वनस्पतीला अन्न बनवण्यासाठी हे क्लोरोफिल लागतं. त्यानंतर आवर्त सारणीतील सर्वात हलका धातू कोणता? बघा, आवर्त सारणीतील सर्वात हलका धातू, पहिल्यांदा काय करायला लागलं, आपल्याला धातू माहीत पाहिजे आणि त्यातील सर्वात कमी ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे किंवा अणुक्रमांक आहे तर तो बघावं लागेल. तर याच्यामध्ये हायड्रोजन हा धातू नाही आहे, तसेच हेलियमसुद्धा धातू नाही आहे. त्यात लिथियम आणि सोडियम हे धातू आहेत, पण लिथियम हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 3, म्हणून तो सर्वात हलका धातू आहे. त्यानंतर कोणत्या वनस्पतीला भारतीय वनांचे रक्षक म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे बरगद म्हणजेच वड. त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंगमध्ये कोणता घटक सर्वात जास्त योगदान देतो? तर मगच बघितल्याप्रमाणे ऑक्सिजन देत नाही, नायट्रोजन देत नाही, ऑर्गॉन देत नाही, तर याचं योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड सर्वात जास्त योगदान ग्लोबल वॉर्मिंगमध्ये देतो.
त्यानंतर मानवी शरीरातील सर्वात लहान हाडं कोणते? बघा, मानवी शरीरातील सर्वात लहान हाडं आहे आपल्या कानामध्ये. आपल्या कानामध्ये मॅलियस, इनकस आणि स्टेपस हे 3 हाडं आहेत. त्यापैकी स्टेप्स नावाचं जे हाड आहे ते सर्वात लहान हाड आहे आपल्या मानवी शरीरातील. त्यानंतर आयोडीनची कमतरता केव्हा होते? बघा, आयोडीनची कमतरता झाल्यानंतर गॉयटर नावाचा आजार होतो. गळ्याला जे फक्त गलगंड म्हणतात ते गॉयटर होतं. त्यानंतर इलेक्ट्रॉनचा शोध कुणी लावला? इलेक्ट्रॉन बघा आपल्या अणूमधील एक घटक आहे, बरोबर आहे. तर इलेक्ट्रॉनचा शोध हा जे थॉम्सन यांनी लावला. त्यानंतर CRISPR हे तंत्रज्ञान कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे जनुकीय अभियांत्रिकी म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंग. धन्यवाद.